महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. सानगड येथे भीषण अग्नितांडव, आगी, शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं प्रचंड नुकसान. साकोली तालुक्यातील सानगड येथील शेतशिवारामध्ये लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. आज 10 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान अचानकपणे सानगडी येथील शेतशिवारामध्ये आग लागली आणि काही वेळातच शेतामध्ये पसरली. यामध्ये शेतकऱ्यांची शेती आणि झाडे जळून खाक झालेत. याशिवाय शेतामध्ये लावण्यात आलेले तार कंपाऊंड व पाईपलाईन सुद्धा आगीत जळून खाक झाली आहे. त्यामुळे शेतशिवारातील संपूर्ण शेतीचं मोठं नुकसान झालंय. आगीमागील कारण अजूनही अज्ञात आहे आणि ही आग कोणी लावली यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भीषण आगीत जळलेल्या शेतपिकाचं वन विभागाने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी व या आगीमागील सत्य समोर आणावं आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून. नमस्कार, मी साहिल रामटेके. सध्या मी साकोली तालुक्यात आहे आणि साकोली तालुक्यात असताना मी सानगडी शेतशिवारामध्ये आहे. शेतशिवारामध्ये असताना तुम्ही बघू शकता की माझ्या मागे प्रचंड अशी आग लागलेली आहे. जिकडे तिकडे आगीचे लोट आहेत आणि जिकडून तिकडून धुवा निघलेला आहे. आता वन विभाग जो आहे, वन विभाग हा एकीकडे नारे देत आहे की वनवा लावू नका, वनवा लावणाऱ्याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करू, हे करू ते करू. मात्र प्रत्यक्षदर्शी जर तुम्ही बघितले तर आता मी ह्याच शेतशिवारामध्ये उभा आहे. हा जो तनिसीचा ढग आहे पूर्णपणे पेटून खाक झालेला आहे आणि लगतच साईडला जवळपास हा जो आहे मका लागलेला आहे. आणि ह्या आगीमुळे शेतकऱ्याचे जो काही संबंधित शेतकरी असेल त्याचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे. बघू शकता की हा जो मका आहे, हा मका पूर्ण ह्या आगीमुळे पूर्ण खराब झालेला आहे आणि हे जी निघणारी फसल आहे याचा कुठेतरी फटका शेतकऱ्यावर पडलेला आहे. आता मी बघू शकता की इथं एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. जे काही वन अधिकारी आहेत, जे काही राऊंड ऑफिसर आहेत आणि जे काही इथं संबंधित वन कर्मचारी आहेत, हे यांच्या दुर्लक्षितपणामुळे हे आग लागली असल्याचं नागरिकांनी बोललं जात आहे. इथे जे स्थानिक हे शेतकरी आहेत यांनी वन विभागावर मोठा आक्रोश व्यक्त केला आहे की जे काही नुकसान भरपाई झाले हे त्यांनी वन विभागाने मिळवून द्यावी. आता तुम्ही बघू शकता मी ह्या ठिकाणी थेट उभा आहे. इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता उन्हाळा लागतात, एकीकडे वन विभाग नारे देत असतो की वनवा लावू नका, वनवा लावणाऱ्याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करू. मात्र कुठेतरी वन विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे, त्यांच्या दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे मोठे नुकसान होत आहेत. आता याकडे शेतकऱ्याने याची मोठी किंमत चुकावी लागणार आहे. शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात याचा भुर्दंड भोगावा लागलेला आहे. आता शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार वन विभाग नेमका त्याची नुकसान भरपाई देते का, हा या ठिकाणचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, सानगडी, भंडारा.